राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत. मोदी आणि शहा सरकार त्यांच्या मागे हात धुवून लागलेत. ते भाजपमध्ये जातील की शिंदे गटात यावर मला भाष्य करायचं नाहीये. हे विधान केलंय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दाव्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. त्याला कारण होतं की राज्यात एकनाथ शिंदेंनी नुकतंच ऑपरेशन टायगर पार पाडत उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांना आपल्या गटात आणलंय. त्यानंतर दबक्या आवाजात चर्चा सुरू होती, ती म्हणजे ऑपरेशन तुतारीची. आणि अशातच इंडियन एक्सप्रेसमध्ये शरद पवार गटाच्या काँग्रेस विलिनीकरणावर प्रसिद्ध झालेलं आर्टिकल. या सगळ्या गोष्टींचा सहसंबंध बघता एनसीपी शरद पवार गटात नक्की चाललंय काय, हा प्रश्न सर्वसामान्य मराठी माणसांच्या मनात उपस्थित होता. त्यामुळेच एनसीपी मध्ये नक्की काय चाललंय आणि शरद पवार गटात भविष्यात काय होऊ शकतं, कुठल्या घडामोडी होऊ शकतात आणि काय राजकीय निर्णय असू शकतात, यावरच आपण पुढची काही मिनिटं बोलणार आहोत. नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय कट टू कट. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकत्याच केलेल्या एका दाव्यानं राज्यात मोठी खळबळ उडाली. पत्रकारांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केला. त्यामध्ये ते नक्की काय म्हणाले होते ते सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊयात. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शरद पवार गटाचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत. परिस्थिती चिंताजनक आहे. ते काय करतील माहिती नाही. त्यांच्या मागे मोदी शहा सरकार हात धुवून लागलेलं आहे. त्यांना विरोधी पक्ष अस्तित्वात ठेवायचा नाहीये. जे उद्धव सेनेसोबत झालं ते पवार साहेबांच्या पक्षासोबत देखील होऊ शकतं. ते भाजपमध्ये जातील की एकनाथ शिंदे गटात जातील हे मला माहिती नाहीये. ते सोडून जातील का याचीही कल्पना नाही, पण ते अस्वस्थ आहेत इतकं नक्कीच. पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या आजवरच्या राजकीय इतिहासात ते कधीच कुठल्या वादात, विनाकारांच्या चर्चेत अडकलेले नाहीयेत. आजपर्यंत कुठल्याही राजकीय गदारोळात कधीच पृथ्वीराज चव्हाणांचं नाव नव्हतं. त्यामुळंच त्यांच्या या दाव्याला गर्भित अर्थ प्राप्त होतो. खरं तर शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या वाटेवर आहे, अशा चर्चा गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात चालू होत्या. काही कालावधीपूर्वी याच अनुषंगानं ऑपरेशन तुतारी होणार अशी चर्चा राज्यातल्या माध्यमांमध्येही रंगल्या होत्या. त्यातच इंडियन एक्सप्रेसनं एक आर्टिकल प्रसिद्ध केलं होतं, ज्यात एनसीपी शरद पवार गट काँग्रेसमध्ये मर्ज होण्याच्या दृष्टीनं हालचाली चालू आहेत असं म्हटलं होतं. या गोष्टीला सोनिया गांधी अनुकूल असल्याचा दावा देखील केला होता. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तथा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी हे शरद पवारांबद्दल थोडेसे साशंक असल्याचंही सांगितलं गेलं होतं. जिथे शरद पवार हे काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या हालचाली करत असल्याच्या बातम्या पुढे येत होत्या, तिथंच त्यांची कन्या तथा बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे भाजप बरोबर जाण्यासाठी उत्सुक असल्याच्याही बातम्या त्याच वेळेला पुढे येत होत्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दाव्याला एक महत्त्व प्राप्त होतं. पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या या दाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी हा दावा फेटाळूनही लावला. शशिकांत शिंदे म्हणाले, कालच पक्षाचे सर्व आमदार आणि खासदारांनी शरद पवार साहेबांची भेट घेतली असून सर्वजण पक्षाशी एकनिष्ठ आहेत. चर्चांमध्ये तथ्य नाहीये. एनडीए मध्ये जाण्याबाबत पक्षात कोणतीच चर्चा सुरू नाहीये आणि तसा विषय उद्भवू शकत नाही. आगामी काळात महाविकास आघाडीच्या 3ही पक्षांमध्ये अधिक चांगला समन्वय राखण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तर खासदार बजरंग सोनवणे म्हणाले, आमच्या पक्षातील कोणताही खासदार अस्वस्थ नाहीये. आम्ही 8 खासदार एकसंघ आहोत. आम्ही सर्वजण सुप्रियाताईंच्या नेतृत्वात सभागृहात काम करतोय. आदरणीय साहेबांच्या आदेशानं, सहकार्यानं आम्ही काम करतोय. आम्ही ऑफरच्या पलीकडे आहोत, त्यामुळे आम्हाला ऑफर यायचा प्रश्नच नाही. थोडक्यात शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष आणि खासदार या दोघांनीही आम्ही पक्षाशी कसे एकनिष्ठ आहोत, सोबतच आमच्या पक्षामध्ये सगळं कसं आलबेल आहे हे दाखवण्याचा माध्यमांमध्ये पुरेपूर प्रयत्न केला. मात्र शरद पवार गटाचे जे काही मागच्या काही कालावधीतले निर्णय किंवा चर्चा आहेत, त्या अनुषंगानं जर आपण विचार केला तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याला एक वजन प्राप्त होतं. तर आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे टोटल किती खासदार आहेत हे देखील एकदा पाहूयात. बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, माढ्यातून धैर्यशील मोहिते, भिवंडीतून सुरेश म्हात्रे, वर्ध्यातून अमर काळे, तर अहिल्यानगर दक्षिणमधून निलेश लंके, बीडमधून बजरंग सोनवणे, दिंडोरीतून भास्कर भगरे. या खासदारांपैकी बीडचे खासदार असणारे बजरंग सोनवणे, ज्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यानंतर आपल्या पक्षाची बाजू हिरारीनं मांडली होती,
तेच बजरंग सोनवणे काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीसांची भेट घेताना दिसले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात या अनुषंगानं चर्चाही रंगल्या होत्या. ऑपरेशन तुतारीच्या पार्श्वभूमीवर बजरंग सोनवणे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या भेट घेण्याला एक वजन प्राप्त झालं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देत म्हटलं होतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही खासदार फुटणार नाहीये. सोबतच ते असंही म्हणाले होते की आमच्या काही खासदारांना पक्ष सोडण्यासाठी लक्ष्य केलं जाऊ शकतं, मात्र आमचे खासदार हे पक्षासोबत ठामपणे राहतील. सीमांकन प्रक्रियेसाठी भाजपला आणखीन 41 खासदारांची गरज आहे, पण अशा प्रकारच्या घडामोडी होणार नाहीयेत. आमच्या कुठलेही खासदार हे भाजपसोबत जाणार नाहीयेत, असंही रोहित पवारांनी म्हणलं होतं. या प्रकरणात रोहित पवारांनी बजरंग सोनवणेंची खिंड लढवली खरी, मात्र त्यांनी भाजपला सीमांकन विधेयकासाठी म्हणजेच खासदारांची संख्या वाढवण्यासाठी बहुमतासाठी आणखीन खासदारांची गरज आहे आणि त्यासाठी आपल्या खासदारांना लक्ष्य केलं जाऊ शकतं याचीही अप्रत्यक्षपणे त्यांनी कबुलीच दिली. तिथंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार तथा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याबाबतही गेल्या काही कालावधीत मोठे दावे केले जात आहेत. त्या दाव्यांमधला एक दावा म्हणजे सुप्रिया सुळे या एनडीए म्हणजेच भाजपसोबत जायला उत्सुक आहेत. सुप्रिया सुळेंनी स्वतः तसा थेट कधी दावा केलेला नसला तरी गेल्या काही कालावधीतल्या गोष्टी पाहता सुप्रिया सुळे या भाजपच्या तितक्याशा विरोधात नाहीत किंवा त्यांचा भाजपला तितकासा ठाम विरोध नाही असंच आपल्याला म्हणता येईल. त्यांच्या मुलीच्या लग्नात भाजपच्या मोठमोठ्या नेत्यांसोबतच RSSचे प्रमुख मोहन भागवतही दिसलेले, तिथंच उद्योजक गौतम अदानी देखील या लग्नात उपस्थित होते. ज्यांच्या विरोधात जाऊन, ज्यांच्या विरोधात प्रचार करून, ज्यांच्या विरोधात आपल्याला लोकशाही वाचवायची आहे असं म्हणत सुप्रिया सुळेंनी मतदारांकडे मताचा जागर मागितला होता आणि त्यानंतर त्या मतदानावर त्या खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेल्या. मात्र स्वतः खासदार म्हणून निवडून गेल्यावर त्यांनी इलेक्शनमध्ये मी ज्या लोकांच्या विरोधात उभी आहे असं मतदारांना भासवलं होतं, त्याच लोकांना त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील कार्यक्रमांमध्ये महत्त्वाची जागा दिली. यामुळे शरद पवारांचे इतर खासदार कदाचित भाजपमध्ये नंतर जातील, मात्र सुप्रिया सुळे इतर सर्वच खासदारांच्या तुलनेत भाजपला अनुकूल आहे असं यावरून आपल्याला म्हणता येईल. शरद पवार गटाचे खासदार पक्ष सोडणार हा पृथ्वीराज चव्हाणांचा संशय महत्त्वाचा अशासाठी ठरतो कारण NCPचेच धर्मराव बाबा अत्राम यांनी देखील काही कालावधीपूर्वी असाच दावा केला होता. NCP अजित पवार गटाच्या सध्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार यांनी नवी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी धर्मराव बाबा अत्राम यांनी शरद पवारांच्या खासदारांवर टिप्पणी केली होती. ते म्हणाले होते, प्रत्येकाला विकास कामे करूनच परत यायचे. 12 डिसेंबर पर्यंत शरद पवार गटाचे किमान 5 लोकसभा खासदार आमच्याकडे येतील. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर लोकांना विश्वास आहे आणि त्यांच्या मतदारसंघात विकास घडवून आणण्यासाठी खासदारांना आमच्याकडे यावंच लागेल हे त्यांच्या लक्षात आलं. यामुळे सातत्यानं शरद पवार गटाच्या खासदारांच्या बाबत या अनुषंगानं चर्चा पुढे येत आहेत आणि राजकारणाचा एक साधा नियम असतो, जिथून धूर येतोय तिथं काही ना काही आग लागलेली असते असंच आपल्याला म्हणावं लागेल. तुर्तास इथेच थांबूयात. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यानंतर तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांच्या गटातल्या 8 पैकी कोणते खासदार त्यांची साथ सोडू शकतात आणि यात सगळ्यात आघाडीवर कोणाचं नाव असू शकतं? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. धन्यवाद.